नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यावरणीय आपत्ती आणि त्या संदर्भानं केले जाणारे व्यवस्थापन याविषयी माहिती पाहणार आहोत. पर्यावरणात अकस्मात आणि अचानकपणे आपत्ती येतात व विनाशकारी त्या ठिकाणी बदल घडून येतो. पृथ्वीवर घडणाऱ्या पर्यावरणीय आपत्तीमुळे भूपृष्ठावर प्राणहानी, वित्तहानी आणि त्याचबरोबर साधनसंपत्तीची सुद्धा त्या ठिकाणी हानी होते. पृथ्वी तलावर विविध आपत्तीची तीव्रता त्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये आपणास पाहावयास मिळते. त्यामुळे आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन या माध्यमातून ते करू शकतो. पर्यावरणात अचानक घडणाऱ्या अनाकलनीय व विनाशकारी घटनांना त्या ठिकाणी पर्यावरणीय आपत्ती म्हणतात. या पर्यावरणीय आपत्तीचा मानवी क्रियावर परिणाम होऊन त्या ठिकाणी प्राणहानी आणि वित्तहानी होते. शास्त्रीय ज्ञानाच्या बळावर सुयोग्य व्यवस्थापनाद्वारे नैसर्गिक आपत्तीची तीव्रता आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. या प्रक्रियेलाच आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. व्यवस्थापन ही संकल्पनाच मुळात व्यापक स्वरूपाची आहे. त्यामुळे एखादी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असल्यास आपत्ती निर्माण होण्याचे पूर्वीच या संदर्भात सर्व शक्यता विचारात घेऊन त्या ठिकाणी उपाययोजनांची आखणी केली जाते. आपत्ती व्यवस्थापन सामान्यतः 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्याच्यामधला पहिला आहे आपत्तीपूर्व व्यवस्थापन, दुसरा आहे आपत्तीकालीन व्यवस्थापन आणि तिसरा आहे आपत्तीष्टोत्तर व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनाची आपण त्या ठिकाणी उद्दिष्टे जर लक्षात घ्यायचे ठरवलं तर पहिलं उद्दिष्ट आहे आपत्तीपूर्व व्यवस्थापनाद्वारे आपत्ती उद्भवल्यास होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी करणे, आपत्तीग्रस्त प्रदेशातील लोकांचे जीवन पूर्वस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न करणे, आपत्तीमुळे होणारी प्राणहानी टाळणे, आपत्तीतून लोकांची त्या ठिकाणी सुटका करणे, सामाजिक व मानवी हिताच्या दृष्टीने सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे, आपत्ती उद्भवलेल्या प्रदेशात जीवनावश्यक वस्तूंचा लोकांना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पुरवठा करणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या आपण त्या ठिकाणी पायऱ्या या ठिकाणी पाहत असताना नियोजनबद्ध नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून 5 पायऱ्या आपणाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या ठिकाणी मानल्या जातात. त्यातली पहिली पायरी आहे आपत्तीचे पूर्वानुमान. नैसर्गिक आपत्तीचे पूर्वानुमान ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन त्या ठिकाणी काढता येऊ शकतात. हवामानातील बदलाचा सतत अभ्यास केल्यास पर्यावरणीय संकटाचा अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो. असे अंदाज घेऊन संबंधित प्रदेशात पूर्वसूचना देऊन त्या ठिकाणी मदत यंत्रणा आधीच त्या ठिकाणी सज्ज ठेवता येते. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे आपत्तीविषयक संशोधन. प्रगत तंत्रज्ञानामुळे आपत्तीजन्य प्रदेश निश्चित करून त्या प्रदेशाचे सर्व बाजूने संशोधन त्या ठिकाणी करण्यात येते. तिसरी पायरी आपणाला अशी सांगता येईल की आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे. आपत्तीग्रस्त प्रदेशातील पीडित लोकांना सर्व प्रकारची मदत तात्काळ पोहोचवणे गरजेचे असते. यात प्रामुख्याने दाट वस्तीच्या प्रदेशाला जास्त प्राधान्य दिले जाते आणि त्यासाठी यंत्रणा आपत्तीग्रस्त प्रदेशामध्ये सज्ज असते. चौथी पायरी आपल्याला अशी सांगता येईल की आपत्तीविषयक प्रशिक्षण आपत्तीजन्य प्रदेशातील नागरिकांना उद्भवू शकणाऱ्या आपत्तीची त्या ठिकाणी माहिती देणे, तसेच आपत्तीपूर्व व आपत्तीनंतर कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी याविषयीची त्या ठिकाणी त्या लोकांना काय करता येईल तर आपल्याला प्रशिक्षण देण्यात किंवा देता येईल. 5वी पायरी आहे भौगोलिक माहिती प्रणाली, ज्याला आपण GIS म्हणतो.
आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी व नियोजनासाठी GISचा उपयोग त्या ठिकाणी होतो. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाच्या त्या ठिकाणी जी काही तीव्रता कमी करण्यासाठी जे आहे तो GISचा उपाय एक महत्त्वपूर्ण उपाय त्या ठिकाणी मानला जातो. ह्या झाल्या आपत्ती व्यवस्थापनातल्या म्हणजे करावयाच्या 5 पायऱ्या. त्यानंतर आहे पर्यावरण आपत्तीचे स्वरूप. पर्यावरणात अनेकदा भयंकर घटना घडतात. भूअंतर्गत, महासागरात, भूपृष्ठालगतच्या वातावरणात अनेक क्रियाप्रतिक्रिया होत असतात. त्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात. त्यांचा परिणाम त्या ठिकाणी पृथ्वीवरील सजीवावर होतो, त्याचबरोबर मानवावर सुद्धा होतो. मानवावर अचानक ओढवलेली पर्यावरण संकटे म्हणजेच पर्यावरण आपत्ती होय. पर्यावरणीय आपत्ती आपत्कालीन किंवा दीर्घकालीन असतात. विजा पडणे ही आपत्कालीन आपत्ती आहे, तर ज्वालामुखी, भूकंप, वादळे, त्याचबरोबर महापूर आणि दुष्काळ या आपत्तींना आपण त्या ठिकाणी सातत्यानं तोंड देतो आणि म्हणून यासुद्धा आपत्तीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आपत्तीचे वर्गीकरण करत असताना साधारणपणे नैसर्गिक किंवा पर्यावरणीय साधनांचा किंवा साधनसंपत्तीचा मूळ स्रोत किंवा निर्माता म्हणून त्याकडे पाहिले जाते. परंतु निसर्गात अनेक अद्भुत घटना घडत असतात, ज्यामुळे भूपृष्ठावर उत्पात किंवा आपत्ती कोसळून क्षणात प्रचंड उलथापालथ घडून येते. अशा घटनांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. यापैकी नैसर्गिक व जैविक या पर्यावरणाशी संबंधित त्या ठिकाणी भूपृष्ठावर कुठे ना कुठे त्या ठिकाणी आपत्ती ह्या येतच असतात. त्याची तीव्रता, क्षमता किंवा वेळ त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ भूकंप कोठे, कधी व किती तीव्रतेचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे होणारी प्राणहानी डोंगराळ भागात कमी असेल तर शहरी भागात प्रचंड असेल. किल्लाईसारख्या मराठवाड्यातील मागासलेल्या भागात दगडमाती खाली गाडून त्या ठिकाणी 1993 हजारो लोक मरण पावले. आवर्षण व अतिवर्षण या हवामानातील पर्जन्याशी निगडीत त्या ठिकाणी आपत्ती आहेत. मानवी जीवनावर कमालीचा त्यांचा परिणाम होतो आणि या दीर्घकालीन आपत्ती म्हणून ओळखल्या जातात. पूर्वी या आपत्तीच्या जोडींना साथीचे रोग, त्यामुळे असत, नरसंहार, प्राणीजात जवळपास त्या ठिकाणी नष्ट होत असे. पण आज मानवाने घडवून आणलेल्या विकासामुळे पूर्वीचे चित्र बदलत आहे. भूकबळी व निर्वासितांचा लोंढा प्रगत देशात त्या ठिकाणी दिसत नाही. नैसर्गिक आपत्तीचा त्याचा कोठे होतील याचा अंदाज येत असल्याने योग्य त्या उपायाच्या त्या ठिकाणी उपाययोजना करून त्या भागातली आपण प्राणहानी व वित्तहानी कमी करता त्या ठिकाणी येते. त्याच्यामध्ये पूर व त्यापासून संरक्षण कसं करता येईल या संदर्भामध्ये पहिला मुद्दा पाहत असताना भारतातील सकल प्रदेशामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये गंगा नदीमुळे आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातून मान्सून महिन्यामध्ये सर्वाधिक पाणी वाहून जाते. जलस्रोताच्या अभ्यासानुसार या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी जवळपास 18% पाणी धरणे व तलावात साठवून ठेवले जाऊ शकते. उरलेले 82% पाणी नद्यातून वाहत जाऊन समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे आपल्या देशातून पूर ही एक गंभीर समस्या त्या ठिकाणी बनलेली आपल्याला दिसून येईल. पूरस्थिती नैसर्गिक पर्यावरणातील किंवा मानवी कारवाईमुळे निर्माण होऊ शकते. यापैकी कुठलाही एक घटक
त्या ठिकाणी पुरासारखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो. वने हे निसर्गात स्पंजाप्रमाणे कार्य करतात व पावसाचे पाणी शोषून ठेवतात. हे शोषून ठेवलेले पाणी पुढे वर्षभर त्या ठिकाणी सोडतात. पण जंगले जर त्या ठिकाणी कटाई केली त्यांची, तर पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जाऊन त्या ठिकाणी नद्यातील पाण्याचा रंग तांबडा होतो. नदीच्या पात्रात अधिक पाणी आल्यामुळे नदीचे पात्र त्याकडे फुगते. या नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात व उन्हाळ्यात कोरड्या पडतात. या पूरस्थितीचा मुकाबला करून त्याचे निवारण करण्यासाठी आपणाला संरचनात्मक उपाय त्या ठिकाणी करणं शक्य आहे. त्यामध्ये आपण पावसाचे धोधो वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी जलाशयाची निर्मिती करून पुराचा धोका त्या ठिकाणी आपण हळूहळू त्या ठिकाणी कमी करू शकतो. बांध व पूर नियंत्रण भिंतीची उभारणी करून नदीला तिचे पात्र सोडून त्या ठिकाणी वाहण्यास आपण त्या ठिकाणी रोखू शकतो. नदीच्या प्रवाहाची स्थिती सुधारून त्याद्वारे होणारी जमिनीची धूप आपण त्या ठिकाणी रोखू शकतो. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ द्यावा. याशिवाय पूर आपत्ती नियोजन करून पुराचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी फ्लड प्लेन झोनिंग व फ्लड प्लेन स्प्रूफिंग सारख्या उपाययोजना त्या ठिकाणी कराव्यात. या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर त्या ठिकाणी पूर नियंत्रण करू शकतो. दुसरा आहे भूकंप व त्यापासून संरक्षण. मानवी शरीरात रक्ताभिसरण होत असताना रक्तवाहिन्या कंप पावतात, हे नाडीच्या ठोक्यावरून समजते. पृथ्वी अशीच त्या ठिकाणी कंप पावते. तिच्या कवचात नियमितपणे होणाऱ्या म्हणजे कंपावरून भूहालचालीमुळे भूपृष्ठ क्षणिक त्या ठिकाणी कंप पावतो. त्यालाच भूकंप असे म्हणतात. मानवाच्या दृष्टीने ही भयानक पर्यावरणीय आपत्ती आहे. पृथ्वीच्या नित्यक्रमात ती दैनंदिन व अपरिहार्य घटना आहे. दरवर्षी पृथ्वीवर 30 लाख भूकंप घडून येतात. अर्थात यातले बरेच भूकंप समुद्रतळाशी दुर्गम भागात किंवा अतिसौम्य असल्यामुळे त्याचा अंदाज मानवाला येत नाही. तरी पण त्याची नोंद भूकंप आलेखात होऊ शकते. भूकंप आपत्तीची जगातली वाटणी सर्वत्र सारखी नाही. इराण, मोरोक्को, जपान, चीन, चिली, कॅलिफोर्निया, मध्य अमेरिका या देशामध्ये भूकंपाचे प्रमाण जगात सर्वाधिक आणि तीव्र स्वरूपाचे आहे. भूकंप झाल्यानंतर आपणाला त्याचे अनेक परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. भूकंपाचे परिणाम पाहत असताना आपणाला असं लक्षात येतं की भूकंपाच्या नाभिपासून प्राथमिक त्याला P, दुय्यम त्याला S व भूपृष्ठ त्याला L प्रकारची लहरी असे त्या ठिकाणी आपण त्याचे प्रकार आपण सांगू शकतो. भूकंप केंद्राच्या डोक्यावरील ठिकाणी सर्वात तीव्र त्या ठिकाणी भूकंप झाल्यामुळं त्या ठिकाणची प्राणहानी आणि वित्तहानी होते. यास भूकंप नाभी म्हणतात. भूकंप केंद्र पृष्ठभागासाठी खोलवर असेल तर त्या ठिकाणी नुकसान कमी होते. भूकंपाची तीव्रता भूकंप ओसरल्यावरून ठरवितात. भूकंप तीव्रतेचे प्रमाण रिश्टरमध्ये मोजल्या जाते. 0 हे किमान तर 9 हे सर्वात मोठे प्रमाण आहे. 8 रिश्टरपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप क्वचित होतो. भारताच्या कांगडा खोऱ्यात 1905 साली 8.6 रिश्टर क्षमतेचा भूकंप होऊन त्या ठिकाणी 20,000 लोक मृत्युमुखी पावले होते. 1920 मध्ये चीनच्या कान्सू विभागात 8.5 रिश्टर स्केलचा भूकंप होऊन त्या ठिकाणी जवळपास 5,80,000 लोक मरण पावले होते. भूकंपाची जेवढी तीव्रता जास्त तेवढी जमिनीच्या पृष्ठभागाची उलथापालथ मोठी होते. तेव्हा अशा प्रकारच्या भूकंपास विध्वंसक भूकंप असे म्हणतात. आता भूकंप व
त्यापासून संरक्षण आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल, तर 26 जानेवारी 2001 साली प्रामुख्याने गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणात भूकंपाचा धक्का बसला. त्यात प्राणहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या कामी गैर सरकारी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्याकडील मनुष्यबळ, अनौपचारिक कार्य करण्यात समर्थ त्या ठिकाणी ते ठरले. मानवी संसाधन ही त्यांची शक्ती आहे. भूकंप व ज्वालामुखीवर संयुक्त संस्थाने व रशिया या ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात संशोधन केल्यामुळे 1970 सालापासून भूकंपाविषयी म्हणजे त्या ठिकाणी त्याची कारणे आपणाला लक्षात येऊ लागले. तरी पण अजून कोणीही त्याची निश्चित अशी वेळ, स्थळ, क्षमता आजही त्या ठिकाणी बरोबर सांगू शकत नाही. मात्र त्यामुळे लोकात जागृती निर्माण झाल्याने सर्वजण परिणामास तयार असतात. म्हणून निश्चित प्राणहानी व वित्तहानी त्या ठिकाणी कमी होत आहे. भूकंपापूर्वी खोल खडकाच्या म्हणजे वाहकतेत लक्षणीय बदल होतो. भूकंप आलेख यंत्रावर भूकंपापूर्वी भूकंप लहरी बरेचसे बदल होतात. म्हणजे भूकंप लहरीत बरेचसे काय होतात तर बदल होतात. रिल्टमीटर या चुंबक मापन यंत्राच्या आधारे भूपृष्ठ आकारात भूकंपापूर्वी बदल झालेला दिसून येतो. विहिरी, कूप, नलिकेतील पाण्याच्या संशोधनावरून भूकंप होण्यापूर्वी भूजलात रेडान या किरणोत्सर्गी वायूचे प्रमाण अचानक वाढते. भूकंपापूर्वी व नंतर आकाशात चमत्कारिक असा प्रकाश आढळतो. खडकाचे चुंबकत्व भूकंपाचे काळात त्याच्याने अचानक बदलते. जमिनीलगत राहणारे प्राणी, उदाहरणार्थ उंदीर, साप, ससे इत्यादी प्राणी भूकंपापूर्वी अस्वस्थ होतात. मांजर, कुत्रा त्या काळात भेसूर सूर काढून पुढील दुःखद घटनेची त्या ठिकाणी कल्पना देतात. या माध्यमातून आपणाला भूकंपाची चाहूल लागते आणि आपण त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो. चक्रीवादळ ही एक आपत्तीच आहे. चक्रीवादळे अतिशय गंभीर आणि अतिशय संकटदायक त्या ठिकाणी असतात. चक्रीवादळी वातावरणात चक्राकार फिरणारे वाऱ्याचे भोवरे असतात. या पर्यावरणीय आपत्कालीन समजल्या जातात. त्यांची व्याप्ती 150 ते 1000 किलोमीटरपर्यंत असू शकते, तर उंची 12 ते 14 किलोमीटर असू शकते. चक्रीवादळे वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात निर्माण होतात. उत्तर गोलार्धात चक्रीवात त्या ठिकाणी गतीत उलट्या दिशेने फिरणारे वारे चक्रीवादळाचे केंद्र जमिनीच्या अधिक जवळ असतात. चक्रीवादळे दर दिवशी 300 ते 5000 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करू शकतात. समुद्रावरून प्रवास करत असताना चक्रीवादळाचा वेग वाढतो. बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रात दरवर्षी किमान 5 ते 6 चक्रीवादळे येतात. त्यापैकी किमान 2 ते 3 प्रलयकारी असतात. चक्रीवादळामुळे वेगाने वारे वाहतात, मुसळधार पाऊस पडतो. वादळामुळे उंच अशा सागरी लाटा उसळतात. म्हणजे सागरी लाटा किनारी प्रदेशात घुसल्यामुळे किनारी प्रदेशातील जीवित व वित्तहानी आणि मालमत्तेची प्रचंड हानी त्या ठिकाणी होते. टायफून्स व हरिकेन्स ही कटिबंधीय वादळे भयानक स्वरूपाची असतात, प्रलयकारी स्वरूपाची असतात. जपान, फिलिपाईन्स, दक्षिण चीन, मेक्सिको, कॅरिबियन व विंडीज बेटे या ठिकाणी दरवर्षी 22 ते 25 वेळा ही आपत्ती ओढावते. टायफूनचा वेग प्रलयकारी असतो. बंगालचा उपसागरालगत अरबी समुद्रात दरवर्षी 8-10 चक्रीवादळे उन्हाळ्यात होतात. याबरोबर मादागास्कर बेटे, पूर्व आफ्रिका, ईशान्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया या क्षेत्रात प्रामुख्याने चक्रीवादळाचा प्रभाव त्या ठिकाणी जाणवतो. टोर्नेडो नावाचा लहान प्रकारचा पण विस्ताराचा
हा एक चक्रीवादळाचा प्रकार आहे. संयुक्त संस्थानामध्ये व आफ्रिकेत याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा वेग ताशी 150 ते 900 किलोमीटर एवढा आहे. ही अतिशय विनाशकारी वादळे गारा, पाऊस, वायुभार यामुळे तीव्र त्या ठिकाणी होतात. मोठ्या प्रमाणावर प्राणहानी, वित्तहानी होते. थंडरस्ट्रॉम ही देखील चक्रीवादळाचे जे रूप आहे. ही सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात निर्माण होणारी वादळे आहेत. जावा बेटावर ही वादळे अतिशय भयानक असतात. चक्रीवादळापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला उपाय असा आहे की धोक्याची सूचना देणारी यंत्रे बसवणे. तटीय प्रदेशात जशी धोक्याची सूचना देणारी यंत्र बसविल्यास चक्रीवादळाचा घातक परिणाम कमी केला जाऊ शकतो व या ठिकाणी भागातील लोकांना स्थलांतरित करणे शक्य होते. योग्य संचार प्रणालीचा विकास हे दुसरं त्या ठिकाणी आपल्याला उपाय करू शकतो. आपण चक्रीवादळाची सूचना देण्यासाठी संचार प्रणाली अंमलात आणली जाऊ शकते. त्यामुळे चक्रीवादळाचे नियंत्रण करण्यासाठी संचार प्रणालीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. चक्रीवादळामुळे बहुतांश संचार प्रणाली निकामी बनते. त्यामुळे अपरंपरागत तंत्राने संचार प्रणाली विकसित करून चक्रीवादळापासून संरक्षण प्राप्त केले जाऊ शकते. तिसरा आहे निवाऱ्याची निर्मिती. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी करण्यासाठी झाडांची लागवड करून त्या ठिकाणी विंड ब्रेक व टाईड ब्रेक म्हणून त्याचा उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे जमिनीवरील पिकाचे संरक्षण होते, तशी जमिनीची धूपसुद्धा त्या ठिकाणी राखली जाते. पुढचा आहे पक्क्या घराची निर्मिती. चक्रीवादळाचा तडाखा सहन करू शकणाऱ्या आणि योग्य तऱ्हेने बांधलेल्या घरामुळे त्या ठिकाणी वेगाने वाहणारे वारे व समुद्री लाटापासून आपले संरक्षण होऊ शकते. पुढे आपण प्रशिक्षण देऊ शकतो. जनजागृतीच्या माध्यमातून चक्रीवादळाबाबत प्रशिक्षण देऊन सामान्य जनतेला चक्रीवादळाला तोंड देण्यासंदर्भात त्या ठिकाणी जागरूक केले जाऊ शकते. त्यामुळे प्राणहानी तसेच वित्तहानी कमी होऊ शकते. पुढे आहे जमिनीच्या नियंत्रण व वसाहतीचे नियोजन. औद्योगिक तसे निवासी क्षेत्राची उभारणी समुद्रकिनाऱ्यापासून 5 किलोमीटरच्या क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात यावी. कारण हा पट्टा चक्रीवादळाचा तडाखा बसण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असतो. या भागातील झोपड्यांची व अनेक वस्त्याची वाढ त्वरित थांबवण्याची गरज आहे. तसेच प्रमुख औद्योगिक महत्त्वाची आस्थापने समुद्रकिनाऱ्यापासून 10 किलोमीटर अंतराच्या पलीकडे बांधण्यात त्या ठिकाणी परवानगी दिली पाहिजे. आणि अशा दृष्टीनं आपण काय करू शकतो, तर चक्रीवादळापासून संरक्षण करू शकतो. भूमिपात हा एक आपत्तीचा प्रकार आहे. भूमिपात ही नैसर्गिक आपत्ती असून ही आपत्ती डोंगराळ, पर्वतमय आणि सागरी भागात आढळते. हिमालयन भागात भूमिपाताची समस्या नेहमी त्या ठिकाणी निर्माण होते. अलीकडील काळात या भागात मोठ्या प्रमाणात होत असलेली बांधकामे व त्यामुळे होणाऱ्या अस्थिरतेमुळे भूमिपाताचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. जमिनीच्या जडणघडणीत निर्माण झालेले बदल हे भूगर्भ जलाची स्थिती व वनस्पतीचे आच्छादन या साऱ्या कारणामुळे भूमिपात होऊ शकतो. जेथे लोकवस्ती विरळ आहे, मानवी हस्तक्षेप त्या ठिकाणी सहसा होत नाही, त्या ठिकाणी भूमिपाताचे प्रमाण त्या ठिकाणी कमी असलेले आपणाला दिसून येते. परंतु रेल्वे मार्ग, रस्ते, कॅनॉल खोदाई या मानवी हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी भूमिपातास त्या ठिकाणी हा हस्तक्षेप कारणीभूत ठरत असतो. भूमिपाताची कारणे, काही महत्त्वाची कारणे त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे खडे उतार किंवा त्याला आपण तीव्र उतार असं म्हणतो. खडे उतार डोंगर भागात सर्वत्र आढळतात. अशा प्रदेशात प्रस्तरभंगामुळे ते विस्कळीत झाल्याने त्यावरून भूमिपात होतात. उदाहरणार्थ घडईच्या तीव्र बाजू, हिमदऱ्या, खोल कॅनॉल आणि रस्त्याच्या कडेची खुदाई 35 अंशापेक्षा जास्त असेल तर भूमिपात होतात.
दुसरं कारण आहे स्नेहन. पाणी खडकात जिरपून स्नेहनाचे त्या ठिकाणी कार्य करते. ते पाणी खडकात झिरपले की खडकातील अवरोध कमी होतो. शिवाय पाण्याच्या वजनामुळे मूळ खडकात जड त्या ठिकाणी मूळ खडक काय होतो, जड होऊन उतारावून त्या ठिकाणी सरकतो. या प्रकारचे भूमिपात पाऊस पडल्यानंतर किंवा उन्हाळ्यात बर्फ वितळून होणारे पाणी खडकात झिरपल्यामुळे किंवा पाझरल्यामुळे घडतात. तिसरं कारण आहे गुळगुळीत खडक. बर्फ वितळून निर्माण होणारे पाणी किंवा पावसाचे पाणी खडकाच्या थरातील कणाच्या सान्निध्यात येऊन हायड्रेशन प्रक्रियेद्वारे त्याचे चिकणमातीत रूपांतर होते. चिकणमाती पाण्यात मिसळून किंवा उरगळून पाकासारखा द्रव त्या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे खडक गुळगुळीत होतात. खडकाचा उतार तीव्र असल्यामुळे खडकाचे वजन वाढून ते उतारावून घसरतात आणि भूमिपात होतो. चौथं कारण आहे भूकंप, ज्वालामुखी किंवा खाणीतील स्फोट. यामुळे खडकातील सांधे किंवा जोड विस्कळीत होऊन ते खड्या उतारावून वजनामुळे डोंगर पायथ्याकडे भूमिपाताच्या रूपाने येतात. 1840च्या डिसेंबरमध्ये पश्चिम काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पर्वताजवळ भूकंप झाल्याने त्या ठिकाणी 5000 मीटर खोलीच्या सिंधू नदीत प्रचंड भूमिपात होऊन एक नदीमध्ये नैसर्गिकरित्या बंधारा तयार झाला. त्या बंधाऱ्यामागे 64 किलोमीटर लांबीचे सरोवर त्या ठिकाणी निर्माण झाले होते. पुढचं कारण आहे तळाधार कमी होणे. कोलोराडो पर्वतात दगडी कोळसा, चिकणमाती व त्यावर रेती खडकाचे असे 3 क्रमाने थर होते. त्यापैकी नदीकाठी दगडी कोळशाची खुदाई केल्यानंतर त्यावरील तुलनेने मृदा असलेला चिकणमातीचा थर पाण्यात भिजून घसरू लागला. त्यामुळे त्यावरील रेती खडकाचे वजन वाढून ते भूमिपाताद्वारे त्या ठिकाणी घसरले गेले आणि कोसळले. बिहारमध्ये सुद्धा दगडी कोळशाच्या खाणीत अशा घटना घडत असतात. पुढचं कारण आहे गुरुत्वाकर्षण. समुद्राच्या लाटामुळे समुद्राच्या पायथ्याशी सागरी गुहा निर्माण होतात. पाण्याच्या दाबामुळे गुहेच्या पाठीमागच्या खडकातील कण विस्कळीत होऊन निखळून पडतात. त्यामुळे गुहा मागे सरकते आणि कडा गुहेवर लोंबकळू लागतो. त्यामुळे समुद्र कड्याच्या मध्यावर ताण पडून उभी भेग पडते. पुढे ही भेग वजनामुळे त्या ठिकाणी रुंदावते व शेवटी टांगता समुद्रकडा कोसळून त्या ठिकाणी भूमिपात होतो. रत्नपेठ किल्ल्याच्या पश्चिम भागामध्ये अशा प्रकारच्या भूमिपाताच्या घटना त्या ठिकाणी घडतात. पुढे आहे चुनखडीचा प्रदेश. चुनखडीच्या प्रदेशात भूमिपाता किंवा भूमिगत पाण्यामुळे गुहा कपारी तयार होतात. भूमिगत पाणी अशा गुहेच्या भिंतीतून बाहेर पडताना दाबाने गुहेच्या भिंतीवर किंवा भिंतीचा तळभाग कोसळतो. तळभाग कोसळल्याने छताचे वजन असह्य होऊन भूमिपाताने गुहाच्या छत कोसळून अरुंद खोल दरी त्या ठिकाणी तयार होते. डेहराडूनजवळ अशा प्रकारच्या दऱ्या निर्माण झालेल्या आहेत. भूमिपाताचे परिणाम या भूमिपातामुळे बऱ्याच ठिकाणी गोलाकार आकाराचे उंचवटे तयार होतात. दरी तळावर त्या ठिकाणी लोडा त्या ठिकाणी त्याची भर पडते. त्याचबरोबर डोंगर किंवा पर्वताचे सुळके कोसळून त्यांच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्या नाहीशा होतात. लोंबणारे सागरकडे मागे सरकतात. त्याचबरोबर रस्ते, वाहतूक वगैरे त्या ठिकाणी विस्कळीत होते. भूमिपात निवारण्याचे काही उपाय आहेत. उपाय सांगत असताना आपणाला असं लक्षात येईल की समुद्रकडेच्या
भूमिपात टाळण्यासाठी समुद्रकड्यापासून काही अंतरावर लाटा थोपवून धरण्यासाठी ट्रायटस ग्राइन्स भिंती त्या ठिकाणी बांधतात आणि यातून आपण भूमिपात कमी करू शकतो. अतिपावसामुळे डोंगर उतारावर येणारे पाणी काढून देऊन ते पाणी डोंगर पायथ्याशी खडकात मुरू नये म्हणून त्या ठिकाणी चर खोदून त्याची व्यवस्था करून त्या ठिकाणी निचरा करून त्या पाण्याचं जर आपण व्यवस्थापन केलं तर भूमिपात त्या ठिकाणी आपण रोखू शकतो. डोंगर किंवा भूमी उतार तीव्र असेल तर तो काही प्रमाणात मंद करून भूमिपात त्या ठिकाणी आपण टाळू शकतो. जेथे भूमिपात होण्याची शक्यता आहे अशा उतारावर किंवा पायथ्याशी कठीण तळखडकात कॉन्क्रीटच्या भिंती बांधतात. कॉन्क्रीटची भिंत व डोंगर उतारादरम्यान खोलगट भाग त्या ठिकाणी तयार करून दगड वाळू व मध्यम भरडकणीचा गाळ त्या ठिकाणी भरतात. डोंगर उतारावरून वाहणारे पाझरणारे पाणी त्या ठिकाणी जाड वाळू व मध्यम भरडकणीचा गाळ असल्यामुळे त्या ठिकाणी ते वाळू म्हणजे त्याच्यामध्ये पाझरल्यानंतर त्याचा निचरा आपोआप त्या ठिकाणी होतो आणि प्रामुख्याने आपणास त्या ठिकाणी भूमिपात होण्यापासून आपण तो भाग त्या ठिकाणी टाळू शकतो. म्हणजे भूमिपात जे आहे त्याचा जर आपणाला त्याचे प्रभाव कमी करायचा झालं तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपणाला उपाय करता येऊ शकतात. आपण या ठिकाणी पर्यावरणीय आपत्ती आणि त्या संदर्भाने केलं जाणारं व्यवस्थापन म्हणजेच उपाय या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भूकंप आहे, त्याचबरोबर वादळे आहेत, पूर आहे, तसेच चक्रीवादळे, त्याचबरोबर भूमिपात ह्या आपत्त्या पाहिल्या आणि या आपत्त्या घडून येण्यासाठी जे काही कारणं होते त्या कारणाचा सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि परिणाम त्याचे काय होतात हे पाहिल्यानंतर आपण भूकंप, चक्रीवादळ, पूर, भूमिपात ह्या सगळ्या गोष्टीवर आपणाला उपाय कशा पद्धतीनं करता येईल म्हणजे त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल या संदर्भात सुद्धा आज या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. आणि मग आपण या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचा हा भाग पाहिल्यानंतर आज या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.